विलिनीकरणानंतर आम्ही एनडीएत जाणार ही गोष्ट काहींना आवडली नाही किंवा दादाच एनडीएतून बाहेर पडतील म्हणून एक गट नाराज होता। दोघांपैकी एक दृष्टिकोनातील गटाने हा अपघाताचा कट रचला होता का, रोहित पवारांचा मोठा आरोप। पायलटनं दादांची विमान मुद्दाम खाली आपटलं, कौटुंबिक अडचणींमुळे पायलटनं ब्लॅकमेल करण्यात आलं होतं का, रोहित पवारांना शंका, मोठा स्फोट करण्यासाठी विमानात अतिरिक्त इंधन ठेवण्यात आल्याचाही दावा। 1100 डिग्री तापमानावर तासभर जळालं तर ब्लॅक बॉक्सचं नुकसान होतं, कागद मोबाईल फोन शाबूत, पण ब्लॅक बॉक्सच कसा जळाला, रोहित पवारांकडून शंका व्यक्त। सत्तेतील अनेक लोक व्हीएसआरच्या मालकाशी संबंधित कंपनीवर अद्याप बंदी का नाही, काहींची कंपनीच्या मालकाला वाचवण्यासाठी धडपड, रोहित पवारांचा गौप्यस्फोट। हा सरणावर स्वतःची पोळी भाजून घेण्याचा प्रकार, राधाकृष्ण विखे पाटलांची रोहित पाटलांवर टीका, तर पुरावे तपास यंत्रणांना द्या, पत्रकार परिषद कशाला, चंद्रकांत पाटलांचाही रोहित पवारांना सल्ला। अजित पवारांच्या अपघात प्रकरणाच्या सीबीआय तपासासह व्हीएसआर कंपनीच्या मालक आणि संचालकांची चौकशी व्हावी, राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी, फडणवीस लवकर गृहमंत्री शहांकडे मागणीचा पाठपुरावा करणार। विलिनीकरणाच्या चर्चेआधी दादांनी एनडीएची परवानगी घेतली होती, विलिनीकरणाला एनडीएचा ग्रीन सिग्नल मिळाला होता। चर्चेविना मुंबई बारामतीत 9 बैठका, बैठकीत उपस्थित असलेल्या पवारांच्या एका बड्या नेत्याची TV9 मराठीला माहिती। जयंत पाटलांच्या घरी विलिनीकरणासाठी 13 बैठका झाल्या, विलिनीकरणानंतर खासदार अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असते, अजित पवारांची तशी इच्छा होती, रोहित पवारांची माहिती। सध्या राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही, 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार होतील, प्रफुल्ल पटेलांची स्पष्टोक्ती। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी जयंत पाटलांच्या 30 बैठका, नाना पटोलेंचं सूचक वक्तव्य, 2 कुटुंब एकत्र येत असतील तर अडवू नका, पटोलेंची भूमिका। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, नंदनवन निवासस्थानी दोघांमध्ये अर्धा तास राजकीय चर्चा झाल्याची माहिती, बीएमसी निवडणुकीनंतर दोघांमध्ये पहिल्यांदाच भेट। महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला निवडणूक, शरद पवार, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह दिग्गज खासदारांची टर्म संपणार, रिक्त जागांसाठी राजकीय हालचालींना वेग। शरद पवारांकडून पुन्हा राज्यसभेवर जाण्याची तयारी, पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास मवियातील तिन्ही पक्षांचा होकार, सूत्रांची माहिती। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी खारगे समितीचा अहवाल प्राप्त, समितीने केलेल्या शिफारसीनुसार कारवाई करणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। अहवालानुसार पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचा अंदाज। पुणे मनपाच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना कोर्टाचं समन्स, पराभूत उमेदवारांकडून विविध आक्षेप नोंदवत याचिका दाखल, 3 नगरसेवकांविरोधात अनधिकृत बांधकामाची तक्रार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील फेडेक्स हबचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन, विमानतळावरून मालवाहतूक करण्यासाठी हे हब महत्त्वाची भूमिका बजावणार, नवी मुंबई विमानतळावरून येत्या जूनपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होणार। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार माळेगाव सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या रिक्त जागेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड। पुण्यातील भिगवणमध्ये तरुणीच्या अपहरणानंतर संतापाची लाट, संपूर्ण शहर बंद, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी, तर काल हिंदू संघटनांकडून पुणे सोलापूर रस्त्यावर टायर जाळत निदर्शनं, आई आणि भावावर हल्ला करत तरुणीचं अपहरण। कोल्हापुरातील 433 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, शुक्रवारपासून प्रभाग रचनेला सुरुवात होणार, 30 मार्चपर्यंत अंतिम प्रभाग रचना जाहीर करावी लागणार, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान होण्याची शक्यता। नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या कामात निसर्गाचा चमत्कार, गोदाघाटावर 3 पुरातन विहिरी सापडल्या, पाणी उपसण्याचं काम सुरू, नैसर्गिक स्रोत न तोडता विकास कामं करण्याची गोदाप्रेमींची मागणी।
नागपूर जिल्हा बँकेकडून थकीत कर्जदारांची माहिती गोळा करण्यास सुरुवात। शेतकऱ्यांना कागदपत्र सादर करण्याचं आवाहन। बँका लवकरच सहकार विभागाला अहवाल सोपवणार। होळी आणि शिमग्यासाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या। कोकणासह नागपूर आणि उत्तर भारतासाठी गाड्या धावणार। 18 फेब्रुवारीपासून आरक्षण सुरू। प्रवाशांनी लाभ घेण्याचं रेल्वेचं आवाहन।